आपल्या सोबत वनमंत्री गणेश नाईक जे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। त्यांनी आज ज्या स्पॉटवर काल बिबट्याने हल्ला केला होता त्या स्पॉटवर त्यांनी आज पाहणी केली, ते आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय सांगाल आज तुम्ही स्पॉटवर आला? हे बघा, बाब अशी आहे की इथल्या आतल्या वस्तीमध्ये बिबट्या कसा येऊ शकला याची पाहणी करण्याकरता स्थानिक आमदार नरेंद्रजी मेहता, पूर्व सांसद संजू नाईक यांच्या समेत मी आलो आहे आणि आता आम्ही संपूर्ण पाहणी केली आणि आश्चर्य वाटते की एका बाजूला 400-500 बिल्डिंग, एका बाजूला 100-150 बिल्डिंग आणि याच्यामध्ये हा बिबट्या इथं आला। हा रात्री आला आहे आणि तो कावरलेला असेल। भविष्य काळामध्ये अशा प्रकारचे प्राणी येऊ नयेत आणि आले तर त्या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये ते बंदिस्त होईल यासाठी यंत्रणा काम करेल। सर, बिबट्या असा मानव वस्तीत खुलेआम दिवसाढवळे आलेला आहे आणि याबाबत कोणालाही या संदर्भात माहिती नाही आहे, तर या गोष्टीने तुम्ही कसं पाहता? या संदर्भात तुम्ही काही माहिती घेतली का सर? या हे बघा, बाब अशी आहे की ह्या बिबट्याचं वय साधारण 4 वर्ष आहे। तो आपल्या आईपासून आता तो बाजूला झालेला आहे। नॅशनल पार्कमधून आला असावा आणि तो घोडबंदर गाव, नंतर मग पलीकडून नवगरच्या माध्यमातून मँग्रोव्ह, तिथून तो आतमध्ये आला आणि आतमध्ये आल्यानंतर तो कन्फ्यूज झाला, त्याला मार्ग सापडत नाही म्हणून तो वस्तीत घुसलेला आहे। भविष्यकाळामध्ये त्याच्या मानेला बेल्ट बांधला जाईल, त्याच्यावर ट्रॅकिंग युनिट बांधलं जाईल आणि पुढे भविष्यकाळात तो पुढे जायचा बंदोबस्त केला जाईल। सर, असं पाहिलं गेलं तर मीरा भाईंदरमध्ये मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरले जातात, जंगलतोड केली जाते आणि त्याच कारणानं बिबट्या हा मानव वस्तीत येतोय अशी सुद्धा चर्चा आहे। याकडे तुम्ही कसं पाहता? आणि जे आता हे डोंगर पोखरणे किंवा झाडं तोड करतात यावर तुम्ही काही कारवाई, काही ठोस उपाययोजना सर करणार आहात? हे बघा, फॉरेस्टचे डोंगर पोखरले अशा प्रकारची काही माहिती आमच्याकडे नाही आणि अशा प्रकारची काय माहिती तुमच्याकडे असेल आम्हाला कळवा, त्या लोकांवर कारवाई केली जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।